जैनापूर सरपंच आणि त्यांचा मुलगा लाचलुचपतच्या जाळ्यात व्यवसाय परवाना देण्यासाठी 10,000 रुपयांची मागणी. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जैनापूर गावात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आणि यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. जैनापूर येथील तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने ग्रीन नेट या शेडनेट व्यवसायासाठी ग्रामपंचायतीकडे परवानगी मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र ही परवानगी मिळवून देण्यासाठी थेट पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदार जेव्हा या कामाच्या चौकशीसाठी सरपंच सौ संगीता कांबळे यांना भेटले तेव्हा त्यांनी तब्बल 10,000 रुपयांची लाच मागितल्याचं समोर आलं. या प्रकरणी तक्रारदार यांनी तात्काळ अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली. यानंतर एसीबी कडून पडताळणी करण्यात आली असता सरपंच संगीता कांबळे आणि त्यांचा मुलगा निकेत कांबळे यांनी 10,000 रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर 9,000 रुपयांवर व्यवहार ठरवल्याचं निष्पन्न झालं. यानंतर अँटी करप्शन ब्युरो कडून सापळा कारवाईचे नियोजन करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष कारवाई दरम्यान आरोपींनी तक्रारदाराचे काम पूर्ण न झाल्याचे कारण देत पैसे स्वीकारण्यास नकार दिला आणि काम पूर्ण झाल्यानंतरच पैसे घेऊ असं सांगितलं. तरी सुद्धा या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सरपंच संगीता कांबळे आणि त्यांचा मुलगा निकेत कांबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या पातळीवरच लाच मागितल्याचा हा प्रकार समोर आल्यामुळे नागरिकांच्या मध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.